नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण ठरवल्याप्रमाणे मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना हा संपूर्ण आठवडा मराठी भाषा अधिक समजून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आहोत. आपण गेल्या भागात 101 वर्षांच्या भाषा तपस्विनी यास्मिन शेख यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आज त्यांनी सांगितलेल्या काही मराठी भाषेविषयीच्या खास नोंदी बघूया. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात की या शब्दाचा नेमका उच्चार कसा आहे, मी हा शब्द वापरते पण तो बरोबर आहे का, किंवा कधी शब्दांचे नेमके लिंग कोणते हे आपल्याला कळत नाही. म्हणजे हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे का नपुसकलिंगी आहे याचा गोंधळ उडतो. कधीतरी आपल्याला ठाऊकच नसतं की आपण चुकीचा शब्द वापरतो आहोत. चला तर आज यास्मिन शेखबाईंच्या वर्गात बसूया आणि बिनचूक मराठी बोलण्याचा प्रयत्न करूया. लिहिण्यात आणि बोलण्यातही काही चुकीची रूपं आढळतात, जसा मराठी भाषक आणि मराठी भाषिक. आपण किती सहजपणे म्हणतो की मी मराठी भाषिक आहे. मराठी भाषिक हा शब्दप्रयोग चुकीचा आहे आणि त्याचं कारणही आता आपण समजून घेऊया. आता भाषक हे नाम असून भाषिक हे विशेषण आहे. भाषक म्हणजे बोलणारा, मराठी भाषा बोलणारा तो मराठी भाषक, आणि भाषिक म्हणजे भाषेतील, भाषेसंबंधी, भाषाविषयक असे जे भाषिक व्यवहार, भाषिक अपप्रयोग इत्यादी, म्हणजे आपण सगळे मराठी भाषक आहोत जे आपले भाषिक व्यवहार मराठी भाषेत करतो. आता आणखी एक गंमतशीर चूक आपण करतो. काय बरं? तर आपण काय म्हणतो, छान अभ्यास कर, गणिताच्या पेपरात तुला पैकीच्या पैकी गुण मिळायला हवेत. म्हणतो की नाही असं? आता पैकी हे शब्दयोगी अव्यय आहे. त्याचा अर्थ आहे आतले, मधून. म्हणजे 100 पैकी अमुक मार्क मिळतात, त्यामुळे पैकीच्या पैकी या शब्द योजनेला काहीच अर्थ नाही. हे वाक्य कसं असायला हवं, तुला गणिताच्या पेपरात 100 पैकी 100 गुण मिळायला हवेत, किंवा त्याला सगळेच्या सगळे गुण मिळायला हवेत. मात्र पैकीच्या पैकी हा अपप्रयोग इतका रूढ झालाय की त्यात काही चूक आहे हे आपल्याला जाणवतच नाही. आता हिंदीच्या प्रभावाने आपण अनेकदा आपल्या भाषेतील वाक्यरचनेची मोडतोड करतो. हिंदीतील काही शब्द मराठीने स्वीकारले आहेत, त्याबद्दल तक्रार नाही. भाषा समृद्धीसाठी प्रत्येक भाषेत इतर भाषातील शब्द स्वीकारले जातात, परंतु आपल्या भाषेतील वाक्यरचनेत इतर भाषांची घुसखोरी करणं आणि आपली वाक्यरचना नाकारणं म्हणजेच आपणच आपल्या मातृभाषेवर अन्याय करणं. हा अन्याय मराठी भाषकांना सहज दूर करता येईल, हो की नाही? आता मला थोडे पैसे हवेत, मित्रा माझी मदत कर. या वाक्यात माझी मदत कर या वाक्यरचनेवर हिंदी वाक्यरचनेचा प्रभाव सहज लक्षात येईल. मेरी मदत करो ही हिंदी वाक्यरचना. मराठीत मला मदत कर असं वाक्य हवं. आता ह्यात नेमकं काय चुकतंय, तर माझी मदत, माझी हे मदत या नामाचे सार्वनामिक विशेषण आहे, पण मला हे वाक्यात कर्म आहे, विशेषण नव्हे. तू मला मदत कर हे वाक्य बरोबर आहे. आता काही शब्द लिहिताना नकळत आपण चुका करतो. सहज होणारी एक चूक अशी आहे, आता हे वाक्य वाचा. तुम्ही सारेजण माझ्या व्याख्यानाला या. इथे सारे हे जण या शब्दाचे विशेषण आहे. हे 2 शब्द आहेत, सारेजण हा एक शब्द नाही. तसंच प्रत्येक जण, साऱ्या जणी, दोघे जण, सर्व जण इत्यादी शब्द जोडून न लिहिता तोडून लिहावेत. तसंच काही क्रियापद जोडून लिहिणं चुकीचं आहे. उदाहरणार्थ बघूया, जाऊ दे, पाहूया, बसूया, नाचूया, गाऊया, झोपू दे, जाऊ द्या या शब्दातील बघू, जाऊ, पाहू, बसू, नाचू, गाऊ, झोपू ही मुख्य क्रियापदं आहेत. या, दे, द्या ही सहाय्यकारी क्रियापदं आहेत. बघूया, जाऊया इत्यादी. आता हा एक शब्द नसून 2 शब्द आहेत. योग्य अंतर ठेवून ते शब्द लिहिणं आवश्यक आहे. बोलताना जरी आपण ते एका शब्दासारखे उच्चारत असलो तरी लेखनात ते 2 शब्द तोडून लिहायला हवेत. आता हे वाक्य वाचा. तुम्ही ज्या व्यक्तीला भेटू इच्छिता तो व्यक्ती सध्या गावाला गेला आहे. आता मराठी भाषेत व्यक्ती हा शब्द स्त्रीलिंगी आहे. व्यक्ती नाम स्त्रीलिंगी एकवचनी आणि व्यक्ती अनेक वचनी, म्हणजे व्यक्ती शब्दाचे अनेक वचनही व्यक्ती असंच आहे.
जसं मला आत्तापर्यंत खूप व्यक्ती भेटून गेल्या, त्या मला आवडल्या. ती आहे स्त्री हे एकवचन झालं आणि त्या आहे स्त्री अनेकवचन. म्हणजे हे वाक्य कसं असायला हवं? तुम्ही ज्या व्यक्तीला भेटू इच्छिता ती व्यक्ती सध्या गावाला गेली आहे. व्यक्ती हा शब्द पुल्लिंगी वापरणं चुकीचं आहे. एखाद्या पुरुषाच्या संदर्भात व्यक्ती हा शब्द योजता नाही, तो स्त्रीलिंगीच वापरणं योग्य आहे. जसं मी वळून पाहिले, एक व्यक्ती माझ्या पाठीमागे उभी होती. मग लक्षात आले की ती व्यक्ती म्हणजे माझा मित्रच होता. मराठीत नामाच्या लिंग, वचन, पुरुष यांना महत्व आहे. मराठी बोलताना आणि लिहितानाही तो व्यक्ती हा प्रयोग करणं म्हणजे मराठी भाषेची आपण केलेली चिरफाडच. आता आणखी एक वाक्य पहा. माझा मित्र रमेश त्याच्या कामात इतका व्यस्त आहे की त्याला भेटणं शक्य होणार नाही. आता इथे कामात व्यस्त हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. हिंदीच्या प्रभावामुळे आपण मराठीतले सोपे शब्द टाळून व्यस्त या शब्दाचा चुकीचा वापर करतो. मराठीत कामात व्यग्र, गर्क, मग्न, तल्लीन, गुंग असे अनेक योग्य अर्थाचे शब्द आहेत आणि ते रूढ आहेत. असं असूनही व्यस्त या शब्दाचा मराठीत अगदी वेगळा अर्थ असूनही तो का स्वीकारायचा? मराठीत समच्या विरुद्ध व्यस्त, विषम हे शब्द आहेत. सम म्हणजे दोनाने भागता येणारी, म्हणजे 2, 4, 6, 8 इत्यादी, आणि व्यस्त म्हणजे उलट्या विपरीत क्रमाचा, म्हणजे 3, 5, 7 इत्यादी. आपण असंही म्हणतो की श्रीमंती आणि सुख यांचं प्रमाण व्यस्त आहे. व्यस्त या शब्दात वेगळा, भिन्न, उलट्या विपरीत क्रमाचा हे अर्थ अपेक्षित आहेत. हे अर्थ नाकारायचे आणि व्यस्त शब्दाचा हिंदी भाषेतील गर्क, मग्न हा मराठीत अगदी वेगळा असलेला अर्थ स्वीकारायचा आणि चुकीची वाक्यरचना करायची. याला काय अर्थ आहे? मराठी भाषेची अशी दुर्दशा आपण नक्कीच टाळू शकतो, हो की नाही? मराठी माणसं बोलताना आणि लिहितानाही हिंदी भाषेतील काही शब्द जसेच्या तसे स्वीकारतात. अनेकदा ते शब्द मराठीत असतात पण वेगळ्या अर्थाने. हिंदीत त्या शब्दांचे जे अर्थ आहेत तेच मराठीत आहे असं मानणं चुकीचं आहे. आता हे उदाहरण पहा म्हणजे तुम्हाला फरक चटकन लक्षात येईल. वाक्य बघा. मला गर्व आहे की मी भारतीय आहे. हिंदी भाषेत गर्व या शब्दाचा अर्थ योग्य अभिमान असा आहे आणि मराठीत तोरा, अहंकार, उद्दामपणा. मराठीत म्हण आहे गर्वाचं घर खाली. गर्विष्ठ या विशेषणाचा अर्थ आहे अत्यंत अहंकारी, उन्मत्त. ग ची बाधा या शब्दप्रयोगात ग म्हणजे गर्व. गर्व या दुर्गुणामुळे होणारी मानसिक बाधा. बाधा म्हणजे पीडा, त्रास, विकार. मराठीतील या शब्दांचे अर्थ लक्षात घेतल्यास वरील वाक्याचा अर्थ काय होईल? मला दुराभिमान, अहंकार आहे की मी भारतीय आहे. म्हणजे अर्थाचा अनर्थ. हे वाक्य कसं हवं? मला अतिशय अभिमान वाटतो की मी भारतीय आहे. असंच आणखी एक उदाहरण पाहूया. स्वर्गीय इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या स्त्री प्रधानमंत्री होत. स्वर्गीय हा शब्द हिंदी भाषेत मृत व्यक्तीचा उल्लेख करताना योजतात. मराठीत स्वर्गीय या विशेषणाचा अर्थ आहे दिव्य, स्वर्गलोकातील, म्हणजे हेवनली, डिवाइन. स्वर्गीय सुख, स्वर्गीय आनंद म्हणजे पृथ्वीवर न लाभणारं असं सुख स्वर्गातच लाभणारा असा आनंद. आत्यंतिक सुख किंवा आनंद. मराठी शब्दाचा अर्थ डावलून हिंदीतील अर्थाचा स्वीकार करणं हे मराठी भाषेचं दुर्दैव नाही का? आता हे वाक्य कसं असायला हवं मग? स्वर्गवासी, स्व आपण लिहितो ना, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या स्त्री प्रधानमंत्री होत. स्वर्गवासीचं संक्षिप्त रूप स्व आणि आपण पूर्णविराम कैलासवासी हाही शब्द वापरला जातो. आता ही वाक्य वाचा. अजिंठ्याच्या लेण्या औरंगाबाद शहरापासून दूर असल्या तरी मी त्या पाहायला गेलो होतो. त्या लेण्यातील एक लेणी मला खूप आवडली. ही दोन्ही वाक्य सदोष ठरतात कारण या वाक्यात लेणी म्हणजे स्त्रीलिंगी एकवचनी नाम आणि लेण्या स्त्रीलिंगी अनेकवचनी नाम हे दोन्ही शब्द चुकीचे आहेत. त्यामुळे दोन्ही वाक्यरचना सदोष ठरतात. मराठी भाषेत लेणी हे स्त्रीलिंगी एकवचनी नाम नसून लेणे किंवा लेणं हे नाम नपुसकलिंगी एकवचनी आहे. या नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन लेणी असे आहे. लेणी स्त्रीलिंगी,
लेण्या स्त्रीलिंगी अनेकवचन असे चुकीचे शब्द योजल्यामुळे या वाक्यातील इतर शब्दांच्या रूपांवरही परिणाम झालेला दिसतो, हो की नाही? आता ही वाक्य अशी हवीत. अजिंठ्याची लेणी औरंगाबाद शहरापासून दूर असली तरी मी ती पाहायला गेलो होतो. त्या लेण्यातील एक लेणं किंवा लेणे मला खूप आवडलं किंवा आवडले. शुद्ध लेखन हे सुद्धा भाषेचं लेणं आहे. भाषेचं सौंदर्य वाढवणारा अलंकार आहे. आपण इंग्रजी भाषा बोलत असताना, लिहिताना आपले बोलणे लिहिणे बिनचूक असेल याची काळजी घेतो की नाही? परकीय भाषा हौसेने शिकतो आणि मातृभाषेत व्यक्त होताना मात्र व्याकरणाची मोडतोड करतो. निष्काळजीपणे शब्द वापरतो. अनेकदा एखादी चूक सगळे करतात म्हणून ठीक आहे की आता सगळेच तसं म्हणतात असं त्याचं समर्थनही करतो. आता हे सगळं कितपत योग्य आहे याविषयी तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. आजच्या भागात आपण काही भाषा सूत्र समजून घेतली. असे आणखी काही भाग करूया का? आवडेल तुम्हाला? अर्थात यासाठी व्याकरण तज्ज्ञ नव्हे, व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचे आभार. त्यांनी हे सगळे भाषिक बारकावे खूप सोप्या पद्धतीने मांडलेत, आपल्याला समजावूनही सांगितलेत. ही शिदोरी आपल्याला खरंच खूप उपयोगी पडणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल ना, तर ते श्रेय पूर्णपणे त्यांचं आहे. जाता जाता हेच सांगावं असं वाटतं की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. आपल्या आयुष्यात आई इतकंच मोलाचं स्थान दिलं आहे. तिचा गौरव वाढावा यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. या वाहिनीच्या माध्यमातूनही आपण हाच प्रयत्न करतो आहोत, हो की नाही? तेव्हा तुम्हाला काय करायचंय? मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजूनही काही दिवस आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि त्या निमित्ताने हा भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.